जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नूतन संस्था आणि कैलासवासी भांगडियाजी इतिहास बचाव समिती आपल्या सिलू शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे आणि समिती स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश हा होता की नूतन शिक्षण संस्थेमध्ये जो गैरव्यवहार चालू आहे, जसं की 2700 रुपयाची फीस घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना 1100 रुपयाची पावती दिली जाते आणि 1600 रुपयाची पावती दिली जात नाही. इथून हा सुरू झालेला संघर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे. आमचे स्नेही प्रसाद महाराज काष्टे यांनी याबद्दल संपूर्ण माहिती काल व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या सर्वांना दिलेली आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमधनं हे सांगायचं आहे की त्या संस्थेला काल आम्ही जाऊन भेट दिली. त्यांचे जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्यांना सगळ्यांसोबत चर्चा केली. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही पावती दिल्यानंतर म्हणजे फीस भरणं आणि पावती देणं दोन्ही गोष्टी सोबतच करणार आहोत. तर मी खास करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ काढतोय की जर आपण ॲडमिशन घेत असाल, कॉलेजमध्ये घेत असाल, शाळेमध्ये घेत असाल किंवा कन्या शाळेमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तेवढीच फीस घ्या, तेवढीच पैसे द्या जेवढ्याची आपल्याला पावती भेटते. जर तुम्हाला 2700 रुपये मागत असतील आणि 1100 रुपयाची पावती देत असतील तर आमच्याशी संपर्क करा. आपली समिती, आमची नाही, आपली समिती आपल्या सहकार्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खास करून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे, कालपासून म्हणजे आजपासून त्यांनी जे वरचे जे 300 रुपये घेणार आहेत ते बंद केले. फक्त 800 रुपयाच्या ठिकाणी फीस घेत आहेत. तर त्या ठिकाणी जर एक्स्ट्रा फीस घेत असतील, पावत्या देत नसतील तर आम्हाला कळवा. खास करून जे नॉन ग्रँटमध्ये ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचं काय, समजा 5000 रुपये फीस भरली तर त्यांना 1200 रुपयाची पावती देतात आणि बाकीच्या रुपयाची पावती देत नाहीत. मी काल आमच्या सर्व समितीच्या वतीनं प्रिन्सिपलला तसं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या बॉडीला सुद्धा सांगितलं आहे, जर विद्यार्थ्यांना सूचना आहे, जर तुम्हाला म्हणजे जेवढे पैसे भरलेत तेवढ्याची पावती भेटत नसेल तर प्लीज आम्हाला संपर्क करा. आम्ही तुमच्या सहकार्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. हा संघर्ष आहे, हा चालूच राहणार आहे आणि या संघर्षातले मुद्दे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, जे आमचे स्नेही प्रसाद महाराज काष्टे यांनी आपल्या सर्वांना सांगितले आहेत. त्यातला पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की जे नूतन इंग्लिश स्कूलला दिलेलं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी बदलण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ते पुढच्या सोमवारपर्यंत त्याबद्दल आम्हाला माहिती कळवणार आहेत आणि उद्देश आपल्या सर्वांना लक्षात आहे आणि सगळ्या सिलूकरांच्या मनातलं अंतकरणातलं गोष्ट आहे. फक्त या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांपर्यंत ती पोहोचते आणि या प्रत्येक सिलूकरांना वाटतंय की आम्ही जे मुद्दा धरला आहे तो व्हॅलिड मुद्दा आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. फक्त कोणी बोलू शकतंय, कोणी बोलू शकत नाही, परंतु आम्ही घेतलेला मुद्दा रास्त आहे हे आम्हाला सिलूकरांच्या प्रतिक्रियावरून या ठिकाणी कळत आहे आणि आमचा संघर्ष या ठिकाणी शेवटपर्यंत चालू राहील. पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांची गरज आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करावं. कारण नूतन शिक्षण संस्था आपल्या सर्वांची आहे, आपली अस्मिता आहे, आपला स्वाभिमान आहे, आपला अभिमान आहे आणि त्यामुळे आपण हे नाव जतन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.